गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय हे जिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळून देखील कायम रुग्णांना दिली जाणारी आरोग्य सेवा आणि या ठिकाणी रुग्णांना येणारा अनुभव यामुळे वादग्रस्त ठरत असल्याचं दिसून आलं। एकीकडे तीर्थक्षेत्र पंढरपूरचं महत्त्व लक्षात घेत राज्य शासन पंढरपुरात 1000 बेडचे रुग्णालय उभा करणार असल्याची चर्चा होत असलेली असतानाच दुसरीकडे आहे या 100 बेडच्या जिल्हा रुग्णालयात इथे येणाऱ्या रुग्णास दिली जाणारी वागणूक, अस्वच्छता, तासनतास ताटकळत बसण्याचा प्रकार, डॉक्टरांची अनुपस्थिती आणि जबाबदारी टाळण्यासाठी थेट सोलापूरला रुग्णांना पाठवण्याचे प्रकार वारंवार घडताना दिसून आले। आता पुन्हा पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात आणखी एक गंभीर घटना घडल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला असून वंचित बहुजन आघाडीचे पंढरपूर महासचिव सुनील दंदाडे यांच्या मुलाच्या दोन्ही हाताला 6 बोटे आहेत, त्यापैकी एका हाताचं एक बोट निकामी झाल्यामुळे त्यावर उपचार करण्यासाठी सुनील दंदाडे यांनी त्यांच्या मुलाला घेऊन उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं। डॉक्टर यांनी शस्त्रक्रिया देखील पार पाडली, परंतु जे बोट निकामी झाल्याची तक्रार आहे ते सोडून दुसऱ्याच हाताच्या बोटावर शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात घडल्याचा आरोप त्या बालरुग्णाचे वडील सुनील दंदाडे यांनी केलाय। तर सदर गंभीर प्रकाराबाबत वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांनी संताप व्यक्त केला असून या प्रकरणी संबंधित शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विजयकुमार सरडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीही घडलेल्या प्रकाराबाबत योग्य ती माहिती घेऊन कारवाई करू असा खुलासा पंढरी वार्ताशी बोलताना दिलाय। सुनील केरप्पा दंदाडे आणि मी गेल्या शुक्रवारपासून येतोय कॉटेजला, उद्या या परवा या मग आज ॲडमिट केलं। त्यांना सांगितलं होतं उजव्या हाताची करंगळी काढायला, त्यांनी काढली डाव्या हाताची करंगळी। पूर्णपणे जसं आपलं जिवंत बोट आहे 100% त्या बोटात ताकद होती ती त्यांनी बोट काढले, चांगलं बोट काढले। आणि ज्या बोट पूर्णपणे 80-20% बोटात ताकद नाही, म्हणजे संपल्याच जमाय बोट, जी बोट काढायचं होतं ती बोट त्यांनी काढलं नाही। आम्हाला उजव्या हाताचं पोराचं बोट काढायचं होतं, डाव्या हाताचं काढले नको म्हणतात। ती म्हणतात आता दोन्ही काढलं तर काय होतंय, आम्हाला पण ती जे त्याला त्रास व्हायला गेल्या शुक्रवारपासून येते। मॅडम बघितल्यात ती तरी पण पोराचा हाल करा देते। आता ताप आले त्याला, कोणी बघी नाही ती काय नाही ती, त्यांना गेल्या बारीच सांगितलं होतं शुक्रवारी ती उजव्याच हाताचं काढायचं, पण ती डाव्याच काढले ती। आणि आता आम्ही बघितलं तर ती म्हणते ती काय व्हायलंय काढल्यावर, पण त्याला त्याचा त्रास व्हायलाय पुऱ्याला। मगाशी पण नेताना ती सिस्टरनं वडत पोराला नेले, ती तवाच मुलकाचं पोरग फिरून बघत होतं, शेजारचे पण बघायला आले। ज्याचं गरज नाही तीच काढलेत त्यांनी। वंचित बहुजन आघाडी पंढरपूर शहर अध्यक्ष, आज जी घटना घडली आहे कॉटेजमध्ये त्याची दखल जर नाही घेतली व्यवस्थित, आरोग्यमंत्र्यांनी दखल घ्यावी, नाही तर वंचित बहुजन आघाडी वतीने आम्हाला उग्र सभा आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी। जय भीम, जय वाल्मिकी, जय शिवराय। आज पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते आमचे मित्र सुनील दंदाडे यांच्या मुलाच्या उजव्या हाताच्या करंगुळीच्या बाबतीत 8 दिवस झालं ते ह्या हॉस्पिटलमध्ये चक्रा मारतायत।
त्यांच्या मुलाच्या उजव्या हाताची करंगुळी ही निकामी झाली होती, सडली होती. त्यामुळं ते या कॉटेज हॉस्पिटलमध्ये, या पंढरपूर येथील शासकीय हॉस्पिटलमध्ये गेले 8 दिवस झालं या करंगुळी काढण्याबाबत पाठपुरावा करत आहेत. आणि या ठिकाणी करंगुळी काढण्यासाठी आज त्यांच्या मुलाला ॲडमिट केलं होतं. त्यांच्या मुलाची उजव्या हाताची करंगुळी सडली होती आणि ती काढण्यासाठी सुनील दंदाडे यांनी त्यांच्या मुलाला ॲडमिट केल्यानंतर सडलेली करंगळी सोडून, उजव्या हाताची करंगळी सोडून चांगली डाव्या हाताची करंगळी त्यांनी काढलेली आहे. हे ऑपरेशन करताना काय पिऊन ऑपरेशन यांनी केलं? यांचं लक्ष कुठं होतं? सडलेली करंगुळी, उजव्या हाताची करंगुळी. 8 दिवस झालं हा माणूस वंचित बहुजन आघाडीचा महासचिव असून 8 दिवस झालं त्यांना हेलपाट घालायला होते, यात इकडं पळ तिकडं पळ करायला होते. आज काय करून आज त्यांना ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर उजव्या हाताची करंगुळी सडलेली काढायला सोडून डाव्या हाताची चांगली करंगुळी त्यांनी काढली. याला जबाबदार कोण आहे? आज या महाराष्ट्रामधील आरोग्यमंत्री कुठे गेले? आज आम्ही तक्रार केली, मॅडम म्हणते तुम्हाला काय करायचं आहे ते करा. काय करायचं या गोरगरीब माणसांनी? कसं आपलं जीवन जगायचं? आज करंगुळीचा विषय होता. जर एखादा माणूस हात काढायसाठी जर सडलेला हात काढायला आला आणि चांगलाच हात जर काढला तर काय करायचं? त्यामुळं लवकरात लवकर येथील रुग्णालयातील सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्या मॅडमला लवकरात लवकर निलंबित केलं पाहिजे. अन्यथा आम्ही सर्व आंबेडकरी चळवळीतील आणि सर्व पुरोगामी विचाराची माणसं या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करू.